नमस्कार. आज मी तुम्हाला तवा घासण्याची अनोखी पद्धत अनोखी ट्रिक सांगणार आहे, जे की 10 वर्ष जुना तवा देखील तुम्ही पुन्हा वापरात आणू शकता. बऱ्याच वेळा तवा आपला खराब होतो. अशा वेळी काय करावे की तवा साफ होईल, टाकून न देता तव्याचा वापर पुन्हा करता येईल, पैसे देखील आपले वाचतील. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे सांगायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने काळा कुट्ट तवा साफ करावा. बऱ्याच वेळा तवा तेल पाण्याने खराब होत असतो. जेव्हा आपण चपातीला तव्यावर तेल लावतो तेव्हा तव्याची ही अवस्था होऊन जाते. हा तवा साफ करण्यासाठी अनोखी पद्धत तुम्हाला मी सांगते, जे की तवा तुमचा एकदम चकाचक साफ होणार आहे. या ठिकाणी अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे. आपलं कुठलंही मीठ असो, घरातलं मीठ आपल्याला वापरातलं घ्यायचं आहे. सोडा अर्धा चमचा, खायचा जो सोडा आहे तो आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा अशा पद्धतीचं मी काही शब्द वापरलेले नाही. खायचा सोडा आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा. भांडे घासायचं लिक्विड जे आहे ते आपल्याला अर्धा चमचा घ्यायचं आहे. थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला. थोडे पाणी टाकून तव्यावर सर्व बाजूला आपल्याला हे पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून सगळ्या तव्याला हे व्यवस्थितपणे लागणार आणि तव्याचा जो तेलकटपणा आहे तो आपल्याला काढून टाकण्यास तव्याचं जे भांडे घासायचं लिक्विड आहे हे काम करणार आहे. हाताने व्यवस्थित पसरून घ्या. तुम्ही हँडग्लोव्ज वापरत असाल तर नक्की वापरा. आत्ता हा तवा जो आहे तो आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि निंबाने चहू बाजूने हे पाणी आपल्याला पसरून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं घातल्याने काय होणार आहे का जो आपलं जे लिक्विड तयार झालेलं आहे, जे सोल्युशन तयार झालेलं आहे ते पूर्ण तव्याला आपल्याला लागून जाईल, व्यवस्थितरित्या लागेल. अशा पद्धतीने आपल्याला पाणी जिरेपर्यंत तव्यावर हे पाणी पसरवायचं आहे, जेणेकरून काय होईल, जे तेलकट पाणी आहे, तेलकट जो पदार्थ आहे तो आपल्याला ह्या लिक्विडमुळे, ह्या सोल्युशनमुळे तेलकट पदार्थ निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे असं पूर्ण हे लिक्विड जे आहे ते पाणी आपल्याला पूर्ण तव्यावर पसरून घ्यायचं आहे. आणि हे जे पाणी आहे पूर्णपणे आटून गेल्यावर तवा आपल्याला व्यवस्थितरित्या हे करायचं आहे. तुम्ही बघू शकता तव्यावर पूर्ण पाणी आटून गेल्यानंतर तव्याच्या बाजूला पूर्ण असं जे लिक्विड आहे ते पूर्ण पांढरं असं दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा तवा जो आहे तो आपल्याला उलटा करायचा आहे आणि उलट्या गॅसवरती फास्ट गॅसवरती, आता तवा आपला कमी होता, आता आपल्याला पूर्ण तवा गॅस जो आहे तो वाढवायचा आहे. अशा पद्धतीने तवा ठेवा. नंतर तुम्ही 2 ते 3 मिनिट तवा ठेवायचा आहे. नंतर तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवर आणि हे व्यवस्थितरित्या असं निघत आहे. तरी देखील अजून हार्डपणा जो आहे तो निघालेला नाही आहे. तेला पाण्याचा जे कचरा आहे, जो तवा आपला घाण झालेला आहे तो अजून देखील निघाला नाही. परत आपल्याला तवा उलटा करायचा आहे. परत आपल्याला 5 मिनिट आपल्याला तवा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जो तवा जो आहे त्याच्यावरचं जे तेला पाण्याचं जे लागलेलं सगळं आपल्याला खराब कचरा आहे तो आपल्याला निघून जाण्यास मदत होणार आहे. असं हलक्या हाताने तुम्ही उचाटणी घ्यायची, उलाटणी जर तुमच्याकडे असेल किंवा धारदार एखादा पत्रा जर असेल, चाकू घेऊ नका, चाकूने निघणार नाही, पण धारदार जो पत्रा असेल किंवा उचाटणी तुमच्याकडे जर असेल तर ती घ्या आणि हलक्या हाताने हळूहळू हा कचरा आपल्याला काढायचा आहे व्यवस्थितरित्या. आपण ज्या अगोदर सोल्युशन तयार केलेलं होतं त्या सोल्युशनमुळे हा कचरा जो आहे तो निघण्यास आपल्याला खूप मदत होते. हा कचरा पूर्ण जळून जातो आणि त्यातलं जे तेल आहे ते देखील जळून जातो आपल्या सोल्युशनमुळे. आपण जे अगोदर तवा घासण्यासाठी जे आपण सोल्युशन तयार केलं होतं, मीठ आणि सोडा आणि लिक्विडचं, तर त्यामुळे हा तवा जो आहे तो घासण्यास आणि आपल्याला त्याच्यावरचं जे मेंचटपणा आहे तो काढून टाकण्यासाठी आपल्याला एवढी मदत होणार आहे, त्याची होत आहे. आणि अशा पद्धतीनं मस्तपैकी असं खराखर खरडून घ्यायचं आहे. पूर्ण तवा आपल्याला खरडून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्या कडाच्या बाजूला जरी असेल तर ते सुद्धा आपल्याला खरडून घ्यायचं आहे. हा कचरा पूर्ण खरडून घ्यायचा आहे आपल्याला. लागलेलं जे हार्ड आहे, हार्ड कोटिंगचा तवा जो आहे हा,
पण हा तेल जे आपण चपातीला लावतो त्यामुळे हा तवा जो खराब झालेला आहे, त्यामुळे हा तवा खराब झालेला आहे. तर तेल आपण जेव्हा चपातीवर गरम तव्यावर लावायचं नाही, हा कचरा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, बाजूचं जे काही आलेलं होतं त्याला घाण कचरा तो पूर्ण निघालेला आहे. आता फक्त थोडंसं राहिलेलं आहे, ते पण आपण उलटी बाजू करून आपण परत पुन्हा एकदा आपण त्याला थोडंसं जाळवणार आहे. थोडंसं जर जळाल्यामुळे त्याचं काय होणार आहे, तो जो हार्ड कोटिंगचा तवा आहे ते पूर्ण कचरा जो आहे तो बाजूला सोडत आहे. थोडंसं पाणी टाकायचं, त्यानंतर परत हे पाणी जिरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उलातणीने आहे ते घासून घ्यायचं आहे. असं यानंतर आपण खाली बसायचं आहे व्यवस्थितरित्या, जेणेकरून तव्यावर थोडासा दाब पडेल आणि आपल्याला व्यवस्थितरित्या सगळ्या बाजूने तव्याची घाण कचरा आपल्याला काढता येईल. अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. खाली काहीतरी कपडा घ्यायचा आहे जाडसर, जेणेकरून की खालची लादी जी आहे ती खराब होणार नाही. अशा पद्धतीने कचरा काढून टाकायचा त्याच्यावरचा. नंतर थोडंसं लिक्विड आपल्याला भांडे घासायचं टाकायचं आहे आणि जी घसणी असते आपली तारेची घसणी असते, हार्ड घसणी असते, हिने व्यवस्थितरित्या असं घसून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने आणि पूर्ण असा तवा आपला चकाचक होणार आहे. आजची ही पद्धत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही परत एकदा लिक्विड टाकून तवा घसणीने घासून घ्या व्यवस्थित 5 ते 10 मिनटाचा कालावधी ह्या प्रोसेससाठी तुम्हाला लागेल, पण तवा तुमचा एकदम नव्यासारखा होईल. अगदी हा तवा खूप जुना आहे आणि हा तवा जो आहे तो मी व्हिडिओ बनवण्यासाठी काळाकुट्ट केलेला होता. तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी काळाकुट्ट केलेला होता. हा खूप जुना तवा आहे. आजचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तवा आपला चकाचक निघाला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तवा मी गॅसवर पण ठेवून दाखवलेला आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी.